नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यातील खास गोड पदार्थ म्हणजे आंब्याचा रस. त्याला आमरससुद्धा म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. फक्त काही मिनिटात तयार होणारा हा आमरस पुरीसोबत खूप छान लागतो. तर यासाठी इथे आपण आंबे घेतलेले आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि इथे आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता इथे आपण हे सगळ्या आंब्याला पहिले चिरून घ्यायचं आहे. असे मी चिरून घेतलेले आहे. इथे बघू शकता अशा दोन्ही साईडला असे आपल्याला चिरून घ्यायचे आहे. आमरस बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे. इथे आपण अशा प्रकारे आमरस सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आता ह्या आंब्यातला गर आपल्याला असा काढून घ्यायचा आहे एका चमच्याच्या सहाय्याने. अशा पद्धतीने जर आपण आंब्याचा रस केला तर आपले हात जास्त भरणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने आमरस लवकर तयार होणार आहे. इथे आपण याची गुईसुद्धा म्हणजे कोयसुद्धा आपण याची गर काढून घेणार आहोत. जेवढा निघते तेवढा असं चमच्याच्या साहाय्याने सगळ्या बियांचा असं गर काढून घ्यायचं आहे. हा गावरानी आंबा आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळा गर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपण ज्या आंब्याच्या गुया आहे किंवा बिया आहे त्यात थोडंसं पाणी घालून आपण त्याचं गर काढून घेणार आहोत. इथे आपण अशा प्रकारे सगळ्या बियांच्या गर काढून घेणार आहोत. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हा गर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सालीतून सुद्धा गर काढून घ्यायचं आहे. इथे आपण साल घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला किंचित पाणी घालून याच्यातून सुद्धा आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. इथे मी पाणी घालून हा गर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं चोळून असा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही 1 ते 2 पाण्यातून हा गर काढू शकता. इथे मी हा असा सगळा गर काढून घेते. ही आमरस करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर आपण आमरस केला तर तो लवकर आणि झटपट तयार होतो. तर अशा तऱ्हेने आपण हा सगळा गर काढून घेणार आहोत. तुम्ही परत एकदा पाणी घालून गुई म्हणजेच आंब्याचं बिया आणि त्याचे साल परत एकदा असं पाणी काढू शकतो. आणि यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ किंचित घालायचं आहे आणि साखर आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपला छान उन्हाळ्यामधला खास गोड पदार्थ तयार झाला आहे. आंब्याचा रस म्हणजे आमरस. असा हा आमरस तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता. खूप छान वाटतो खायला.